मीरा रोड परिसरात बेकायदेशीर कामावर पालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आलाय। महाराष्ट्रात उत्तर प्रदेश पॅटर्न राबवण्यात येतोय। अवैध बांधकामावर या ठिकाणी बुलडोझर फिरवला जातोय आणि मीरा रोड परिसरात खबरदारी म्हणून मोठा पोलीस फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, निकिता, आपण पाहतोय की मीरा रोडमध्ये जी शोभायात्रा काढण्यात आलेली होती आणि त्यावेळी शोभायात्रेवरती दगडफेक झाली आणि काही आरोपी याला जबाबदार होते असा आरोप सुद्धा ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर मीरा रोड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली होती। जवळपास 20हून अधिक लोकांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्र सरकारकडून राबवला जातोय। दंगल नियंत्रण पथक मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। मीरा रोडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून कालपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले आणि आता आरोपी जे अटकेमध्ये आहेत त्यांच्या अवैध बांधकामावरती ही सगळी कारवाई महाराष्ट्र पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये करण्यात आलेली आहे। अनेक जेसीबी या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि जेसीबीच्या मदतीनं हे अवैध बांधकाम जे आहे, झोपडपट्टी परिसर आहे, तो तोडला जातोय आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथक ही तैनात करण्यात आलेली आहेत। शेकडोंच्या संख्येनं पोलीस कर्मचारी सुद्धा आपल्याला बंदोबस्ताला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर ही एक मोठी कारवाई म्हणतोय आपण ती राबवली जाते। ही सगळी कारवाई केली जाते आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या देखरेखीखाली ही सगळी कारवाई केली जाते आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये अजून कोणत्या प्रकारची कारवाई ही केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जवळपास 14 जणांची आकडेवारी आरोपींची आलेली होती, त्यांना कोर्टात सुद्धा हजर करण्यात आलेलं आहे आणि जे आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले आहेत त्या आरोपींची लिस्ट काढून त्यांच्या सगळ्या मालमत्तेची माहिती सुद्धा पोलिसांकडून जमवली जाते। शिवाय त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही अवैध बांधकाम करण्यात आलेलं होतं ते अवैध बांधकाम सुद्धा महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी असतील किंवा मग पोलीस बंदोबस्तामध्ये ही सगळी कारवाई करून तोडलं जाते। महाराष्ट्र पोलिसांचा हा एक वेगळा पद्धतीची ही कारवाई म्हणावी लागेल, कारण याआधी आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या कारवाया वारंवार होत आलेल्या आहेत। योगी सरकारनं ही एक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती आणि त्याच पद्धतीचा पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवला जातोय आणि महाराष्ट्रामध्ये ही सगळी कारवाई केली जाते। ही सगळी कारवाई होत असताना पोलीस बंदोबस्त आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठल्याही पद्धतीचं तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या बंदोबस्ताच्या अखत्यारीमध्ये किंवा त्यांच्या नियंत्रणामध्ये ही सगळी कारवाई जी आहे ती केली जाते। त्यामुळे आपण पाहतो की जेसीबी या ठिकाणी मोठ्या संख्येनं मागवण्यात आलेले आहेत। दंगल नियंत्रण पथक कृष्णा तुमच्याकडून तुर्तास 13 आरोपियों को अरेस्ट किया था, जिसमें आज उनको पुलिस करने के बाद 5 दिन की कस्टडी भी मिली है। उसके साथ ही साथ समाज में जो इम्पोर्टेंट पॉइंट्स रहते वहाँ पे शांति बहाल करने के लिए आज रोड मार्च भी निकाले गए हैं। फिक्स पॉइंट्स भी कई सारे हमने रखे। हमारे डीजी ऑफिस से हमें एक रैपिड एक्शन फोर्स मिला है, 2 SRPF कंपनियां हैं। हमारे पूरे जुरिडिक्शन से आउटसाइड असिस्टेंस भी हमने लिया है और शांति बनाने में हम अभी तक हमारा काम चालू है। आज यह भारी बंदोबस्त है किस उद्देश्य के लिए सबके बगल में? ये जो इलीगल इंक्रोचमेंट है वो निकालने के लिए आज कॉर्पोरेशन ने मुहिम चलाई है।